हाय फ्रेंड्स, तर आज आपण दिवाळी फराळामधला तिसरा प्रकार बघणार आहोत। आज आपण अशी मस्त खस्ता भरपूर लेयर सुटलेली पदर सुटलेली खमंग अशी पुडाची करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। मी इथे 1 किलोची करंजी आणि त्याला लागलेलं सारण हे सर्व मी दाखवलेलं आहे। अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत। खूप सोपी असते बनवायला। जर तुम्ही ही करंजी यावेळी लक्ष्मीपूजनला नक्की बनवली तर लक्ष्मी देवींनाच काय घरातल्यांनाही सगळ्यांना नक्कीच आवडेल। तुमच्या करंजीची तारीफ सगळे पाहुणेही करतील याची गॅरंटी मी देते। तर आज आपण ही कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक नक्की शेअर करा। तर चला तर मग रेसिपी पाहूयात। तर करंजी बनवायची सुरुवात आज आपण पीठ मळून करणार आहोत, कारण हे पीठ आपल्याला साधारण 7 ते 8 तास मिनिमम भिजत ठेवायचं असतं। तर इथे मी एक फुलपात्र भरून तेल घेतलेलं आहे। तेल जरा जास्त आहे त्यामुळे मी ते पातेल्यामध्ये गरम करणार आहे। तर कडक कसं त्याचं मोहन तयार करायचं आहे तोपर्यंत इथे मी 1 किलोचा रवा छान चाळून घेतलेला आहे। बारीक रवा आहे हा, पूर्ण बारीक रवा घ्यायचा, मोठा रवा घ्यायचा नाही। त्यामध्ये चवीनुसार आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि छान कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन आपण यामध्ये घालणार आहोत। मोहन घालता घालताच आपण दुसऱ्या हाताने ह्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तेल गरम असतं त्यामुळे हाताने न मिक्स करता छान चमच्याने मिक्स करायचं। थोडं थोडं तेलाचं मोहन घालत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। एक फुलपात्रभर तेल याला भरपूर होतं। तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की हे थोडं थंड झालेलं आहे आणि याची अशी ही छान मूठ बनत आहे, म्हणजे आपलं मोहन परफेक्ट आहे। तर आता एकदम थोडं थोडं पाणी घालत आपण याची कणिक मळून घेणार आहोत। पाण्याचा वापर जास्त करायचा नाहीये। तेलाच्या मोहनाच्या वापरामध्येच आपण हे छान पीठ मळून घेणार आहोत। अगदी थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर थोडी थोडी तुम्हाला जर हे रवा जास्त वाटत असेल तर अर्धा रवा बाजूला काढून ठेवला तरीही चालेल। तर याचा असा छान आपण एक कणकेचा गोळा बनवून घेतलेला आहे। रवा थोडासा भिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला हे पीठ साधारण 7 ते 8 तास असंच भिजत ठेवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता की हे आपण व्यवस्थित छान गोळा करून घेतलेला आहे आणि हा गोळा आता आपण भिजत ठेवणार आहोत। तर हा गोळा तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या पातेल्यामध्ये ठेवून त्याला असं पक्कं झाकण लावू शकता, पॅक झाकण लावू शकता। त्यामुळे तो रवा जो आहे, जे पीठ आहे ते कडक होणार नाही, छान मऊसूद राहील। तर हे आपण 8 तास बाहेर भिजायला ठेवूयात। आता आपण सारणाची तयारी करूयात। तर कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो बारीक रवा मी छान खमंग भाजायला घेतलेला आहे। थोडासा आधीचा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे। तर हा रवा आपल्याला अगदी लो फ्लेमवरती हा छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। पण लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम लोच ठेवायची। इथे मी जाडबुडाच्या कढईचा वापर केला आहे, त्यामुळे आपले जे पदार्थ आहेत ते पटकन करपत नाहीत। तर आपला रवा छान खरपूस असा भाजला गेलाय। तर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि तो थंड करायला ठेवणार आहोत। आता सेम कढईमध्ये मी 2 चमचे खसखस घेतलेली आहे। खसखस भाजायला वेळ लागत नाही, त्यात कढई आपली गरम होती, त्यामुळे खसखस साधारण 1 मिनिटामध्ये छान खरपूस भाजली जाते। तर आपली खसखस व्यवस्थित भाजली गेलेली आहे। आपण तीही एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत। आता सेम कढईमध्ये मी 3 वाटी म्हणजे अंदाजे पावशर खोबरं छान बारीक किसून घेतलेलं आहे। हे खोबरं आपल्याला जास्त करपवायचं नाहीये। थोडंसं हे गरम झालं आणि कुरकुरीत झालं की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत। तर साधारण 2 ते 3 मिनिटांमध्येच हे खोबरं व्यवस्थित भाजलं जातं। तुम्ही पाहू शकता की हे खोबरं थोडंसं छान कुरकुरीत झालेलं आहे। थोडासा याचा साईज जी होती ती कमी झालेली आहे आणि हे छान भाजलं गेलं आहे। तर गॅसची फ्लेम बंद करून हेही थंड करून घेणार आहोत। तर रवा मी असा परातीमध्ये काढून ठेवलेला होता, त्यामुळे तो थंड झालेला आहे। तर आता यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत। तर अर्धा किलो रव्यासाठी पावशर पिठी साखर आपण यामध्ये वापरणार आहोत। तुमच्या गोडीनुसार तुम्ही पिठी साखर कमी जास्त करू शकता। इथे मी पावशर साखर छान बारीक करून घेतलेली आहे। तर ही आपण यामध्ये घालून ही छान व्यवस्थित रव्यासोबत मिक्स करून घेणार आहोत।
तर आपण ही चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित आधीच मिक्स करून घेणार आहोत. रव्यासोबत पिठी साखर आधीच व्यवस्थित मिक्स करून घेतली की सारणाला अजून छान चव येते. सोबतच यामध्ये आपण भाजलेली खसखस घालणार आहोत. तुम्हाला जर अशी मोठी खसखस आवडत नसेल तर थोडीशी मिक्सरवरती फिरवून घेतली तरीही चालेल. ही आपण रव्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये मी हे जे खोबरं आपण गरम करून घेतलेलं होतं ते थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हाताने चुरा करून आवडत असेल तर तुम्ही हातानेही चुरून घालू शकता. मी हे थोडंसं मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. हेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सारण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे, त्यामुळे प्रत्येक जिन्नस टाकल्यानंतर आपण ते व्यवस्थित मिक्स करणार आहोत. साधारण मुठभर बदाम आणि मुठभर काजू मी इथे व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे. याची छान पूड करून घेतलेली आहे. जर मोठे राहिलेले असेल तर ते बाजूला काढून घ्या आणि तेही आपण यामध्ये घालणार आहोत आणि हेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सुकामेवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही वापरू शकता. आता गोड पदार्थ आहे तर त्याला थोडंसं मीठ घातलं की याची चव अजून छान एनहान्स होते, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आपलं सारण व्यवस्थित तुम्ही जेवढं एकजीव कराल तेवढी त्याला चव छान येते, त्यामुळे हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता यामध्ये मी 2 चमचे तूप घालते. साजूक तूप आहे हे घरचं. हे घातल्यामुळे आपल्या सारणाला अजूनच छान चव येते आणि ते असं थोडंसं मऊसूद होतं, त्यामुळे ते करंजीत छान एकजीव राहतं. त्यामुळे आपण सारणामध्ये तूप घालणार आहोत. तर तूप घालून हे व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत. तूप आपल्या सगळ्या सारणाला व्यवस्थित लागलं पाहिजे. छान चोळून घ्यायचं. तर एकजीव केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की सारण आपलं थोडंसं छान एकजीव झालेलं आहे. कोरडे जिन्नस असल्यामुळे सारण असं कोरडं होतं. तूप घातल्यानंतर ते छान एकजीव होतं. तर तुम्ही पाहू शकता की आपलं सारण आपलं मस्त तयार झालेलं आहे. तर 1 किलोचं आपलं हे सारण मस्त तयार झालेलं आहे. हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये साधारण 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता. तर आता हे आपलं सारण आपण एका साईडला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात. तर इथे आपण साठा बनवून घेणार आहोत. त्यासाठी 5 ते 6 चमचे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे. या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचाही वापर करू शकता. आता हा साठा तुम्ही तुपातही भिजवू शकता किंवा तेलातही भिजवू शकता. मी तेलामध्ये भिजवणार आहे. 2 चमचे मी तेल यामध्ये घालते आधी आणि हे व्यवस्थित मिक्स करणार आहे. आणि जसं जसं तेल लागेल तसं तसं तेल ॲड करत हे छान असं पातळसर बनवणार आहे. पण हे जास्त पातळही बनवायचं नाही आहे आणि जास्त हे घट्टही ठेवायचं नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते की हा कशा कन्सिस्टन्सीचं बनवायचं आहे. तुम्हाला कळू शकतं, अंदाज येऊ शकतो की हे आपण छान असं थोडंसं पातळसर बनवून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की हे अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर आपला साठा बनवून तयार आहे. हा आपण एका साईडला ठेवूयात. आता साधारण 7 ते 8 तासानंतर आपलं पीठ छान भिजलेलं होतं, तर त्यातला मी एक गोळा काढून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल पीठ मऊ करायचं असेल तर तुम्ही ते थोडंसं खलबत्त्यात ठेचून घेऊ शकता किंवा फूड प्रोसेसरला लावून घेऊ शकता. तर एका गोळ्याची आपण छान लाटी लाटून घेणार आहोत. पातळसर लाटी लाटून घ्यायची. होईल तितकी पातळ अशी ही आपण लाटी लाटून घेणार आहोत. रव्याचं पीठ असल्यामुळे ते थोडंसं चिरडतं, पण घाबरून जायचं नाही. तर तुम्ही पाहू शकता की इथे माझा हात दिसतोय एवढी अशी पातळसर लाटी मी लाटून घेतलेली आहे. तर अगदी पातळसर लाटी लाटल्यानंतर यावरती आपण हे तयार केलेल्या साठ्याचं 1 चमचा पीठ घालणार आहोत आणि व्यवस्थित साठा अगदी कडेपर्यंत लावून घेणार आहोत. जेवढा तुम्ही साठा व्यवस्थित लावाल तेवढे त्याला पदर छान सुटतात, लेअर छान सुटतात, त्यामुळे साठा व्यवस्थित लावायचा. आता यावरती अशीच एक पातळसर जी मी दुसरी लाटी लाटून घेतलेली आहे ती घालायची. दुसरी लाटी यावरती व्यवस्थित दाबून बसवली की यावरती ही सेम पद्धतीने आपण साठा लावून घेणार आहोत. तर व्यवस्थित साठा लावल्यानंतर आता याचा आपण रोल करून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं, रोल बनवताना यामध्ये गॅप राहिला नाही पाहिजे, पोकळी तयार नाही झाली पाहिजे. त्यामुळे हा रोल व्यवस्थित दाबत दाबत असा बनवून घ्यायचा. व्यवस्थित दाबून आपण हा कट करून घेणार आहोत. तर रोल व्यवस्थित दाबल्यानंतर मी याचे जे कडेचे जे भाग असतात ज्याच्यामध्ये पोकळी तयार झालेली आहे ते काढून घेणार आहे आणि याचे छान कट मारून घेणार आहे. तर आता तुम्हाला केवढ्या मापाची करंजी बनवायची, छोटी बनवायची, मोठी बनवायची, त्यानुसार तुम्ही रोल कट करून घेऊ शकता. इथे मी साधारण अर्धा ते 1 इंचाचं अंतर ठेवून रोल कट करून घेतलेले आहेत. तर सगळे रोल आपण व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. ते एखाद्या डब्यामध्ये झाकून ठेवायचे.
आता तयार केलेल्या गोळीपैकी एक गोळी घ्यायची, लेयर्सवाली बाजू आहे ती कडेला ठेवायची आणि मधल्या साईडने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायची. तर जास्त मोठी ही लाटायची नाही आहे, आपल्या गोळ्या छोट्या आहेत त्यामुळे मी इथे 2 ते 3 वेळाच ही लाटून घेतली आहे. आता ही आडवी करायची आणि मधल्या साईडलाच हे असं लाटणं फिरवायचं. जी लेयर्सची बाजू आहेत कडा न लाटता मध्येच लाटून घ्यायचं. तर आपण याचा असा चौकोन तयार करणार आहोत. पण लक्षात ठेवायचं की जे लेयर्स आहेत त्यावरती लाटणं फिरवायचं नाहीत, नाहीतर मग तुमच्या करंजीला जास्त लेयर्स पडणार नाहीत. तर अगदी मधोमध मी हे लाटून घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. थोडंसं छान असा ह्याचा चौकोनी आकार आपण करून घेतलेला आहे. तर इथे बघा तुम्ही बघू शकता की इथे आपली लेयर्सवाली बाजू कडेला राहिलेली आहे आणि अगदी मधोमध आपण लाटून घेतलेला आहे. आता आपली लाटी तयार आहे. तर आपण करंजीची सारण भरून घेणार आहोत. त्यासाठी कडेने आपण थोडंसं दूध किंवा पाणी लावून घेणार आहोत. इथे मी पाण्याचा वापर करते. व्यवस्थित आपण सगळीकडून पाणी लावून घ्यायचं. हातावरती असा हा लाटीचा भाग घ्यायचा आणि यामध्ये 1 चमचा मी सारण घालणार आहे. तर तुम्ही लाटी केवढी लाटलेली आहे त्यानुसार सारण घालायचं. हळूच ही अशी कडेने दाबून घ्यायची आणि 2 बोटांच्या साहाय्याने ही अशी दाबत घ्यायची. आता दुसऱ्या हाताचा अंगठा असा प्रेस करत करत सारण आतमध्ये प्रेस करून घ्यायचं. लेयर्सचा भागाला जास्त दाबायचं नाही, लेयर्सच्या खालच्या बाजूला दाबून घ्यायचं. लेयर्सचा भाग जास्त प्रेस केला तर तेलामध्ये करंजी टाकल्यानंतर त्याला जास्त पदर सुटत नाही. त्यामुळे लेयर्सचा भाग न दाबता खालच्या साईडने दाबत दाबत ही करंजी अशी छान बंद करून घ्यायची. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. ह्या झाकून ठेवायच्या नाहीतर त्या कडक होऊ शकतात. आता इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं, पण तेल जास्तही गरम करून घ्यायचं नाही. तर यामध्ये आपण एक छोटासा गोळा टाकून बघूयात. गोळा जर वर आला तर लक्षात घ्यायचं की आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण करंजी सोडून घेणार आहोत. तर तुमची कढई केवढी आहे त्यानुसार तुम्ही करंज्या सोडून घेऊ शकता. इथे माझ्या कढईमध्ये 5 करंज्या ॲट अ टाईम तळल्या जात आहेत. तर आता करंजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आणि अजिबात या करंजीला झाऱ्या लावायचं नाही. करंजी थोडीशी तेलावरती वर आल्यानंतर आपण हे करंजी अलगद नाजूक हाताने पलटून घेणार आहोत. या करंजीला जास्त झाऱ्या लावायचं नाही, नाहीतर करंजी फुटू शकते किंवा करंजीच्या ज्या लेयर असतात खूप पातळ असतात त्या तुटू शकतात. तर अलगद हाताने ह्या आपण आलटी पलटी करत तळून घेणार आहोत. अगदी बदामी रंगावरती तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की याला थोडा थोडा बदामी रंग यायला लागलेला आहे. तर नाजूक हाताने आपण मीडियम गॅसवरती ह्या अशा छान तळून घेतलेल्या आहेत. जेवढ्या तुम्ही नाजूक हाताने तळाल तेवढ्या त्याला छान क्रिस्पीसर अशा लेयर्स येतात. तुम्ही पाहू शकता की लेयर थोड्याशा छान गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत. तर आपली करंजी छान तळली गेलेली आहे. आपण ही काढून घेणार आहोत. तर एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून यातलं ते सगळं तेल निथळून आपण ह्या करंजी काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंजी तळून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं की जास्त करंजी करून ठेवायची नाही, कारण करंजी सुकून जाऊ शकते. त्यामुळे थोड्या थोड्या केल्या की तळून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की आपल्या करंजीला किती छान अशा लेयर सुटलेल्या आहेत. याला व्यवस्थित असे पदर सुटलेले आहेत आणि याचा आकारही खूप सुंदर दिसतो आणि खायला तर ह्या एकदम मऊसूद लागतात. मी तोडूनही दाखवते. अगदी परफेक्टली यामध्ये सारण भरलं गेलेलं आहे आणि याला लेयर्स सुटल्यामुळे हा एकदम खारीसारख्या मस्त क्रिस्पीसर खस्ता होतात. तर अशा या खस्ता क्रिस्पीसर आपल्या पुडाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत. या दिवाळीला तुम्ही या नक्की बनवून पहा आणि कशा झालेल्या हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि याची लिंक तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्कीच शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. पुन्हा भेटू अशीच एक गोडसर रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा.